थोरल्या बाईसाहेब, आता तुम्हीच सांगितलं महाराजांना तर काहीतरी होईल. कशाबद्दल म्हणताय तुम्ही? शृंगारपुरी जाण्याबद्दल. धाकट्या बाईसाहेब, बघा ना, एवढी आनंदाची खबर आलीय. इतक्या वर्षांनी आपल्या घरात बाळ जन्माला आलंय आणि ही तर आपली पहिलीच नात. मग तिचं कौतुक नको का व्हायला? जे काही करायचंय ते तुम्ही महाराजांना सांगावं. आमची एकदा जाऊन हौस फिटलीय. पुन्हा शृंगारपुरात जाण्याची इच्छा नाही आमची. तुम्ही या जाऊन. थोरल्या बाईसाहेब, आणि राहिली गोष्ट नातीच्या कौतुकाची, ती आम्ही नात रायगडावर आल्यावर पूर्ण करू. सूनबाई आपली वाट बघत असतील. पटतंय सगळं आम्हाला, पटतंय की. पण तरीही युवराजांचं रक्ताने माखलेलं रूप, ते अघोरी साधू, तो नैवेद्य, त्या काली मातेच्या मूर्तीतला भेसूरपणा सतत सतत आमच्या डोळ्यासमोर येत असतो. नाही, आम्ही विसरायचा प्रयत्न करतोय, पण विसरता येत नाही आम्हाला. थोरल्या बाईसाहेब, अहो, पुन्हा पुन्हा तोच विषय का उगाळत बसता? आता विसरा. आता मान्य, त्या सगळ्या गोष्टी आम्ही विसरू, परंतु कलशाभिषेक, धाकट्या बाईसाहेब, त्या गोष्टी काही आम्हाला पटल्या नव्हत्या आणि रुचल्याही नव्हत्या. परंतु बाळाजी पंत चिटणीसांनी तर खुलासा केलाय ना आपल्याकडे. मग हा किंतु का मनात? धाकट्या बाईसाहेब, तुम्ही खरंच भोळ्या आहात आणि हा तुमचा भोळेपणा देवघरात शोभून दिसतो, परंतु राजकारणाच्या पटावर हाच भोळेपणा लंगड्या आणि शिंग मोडलेल्या गायीसारखा असतो. असेल कदाचित, परंतु आम्हाला असं वाटतं की हा विषय आता इथेच थांबवावा. रीतीप्रमाणे आम्ही बाळंतविडा पाठवून दिलाय. मग झालं तर जायचं बघू, परंतु घाई मात्र करू नका, कारण महाराजांची जाण्याची फारशी तशी इच्छा नाही. घरातल्या प्रत्येकाने या बाबतीत कानाडोळा करणं बरं नाही. लोक काय म्हणतील, शिवाय अफवांचं पीक येतं ते वेगळंच. महाराजही म्हणतात की शहानिशा करतो. आम्हाला काही हे ठीक वाटत नाही. सूनबाईंच्या मनाचा विचार काही होत नाहीये कोणाकडून. हो, असं काही नाही, आपण गेलोही असतो, परंतु पाऊस तर बघा, मुसळधार पाऊस पडतोय, नद्या नाल्यांना महापूर आलाय. हे सगळं निवळू दे, मग आपण जाऊ. थोडं थांबावं. जा, ही धाराकाला देऊन वाड्यावर जावा. हे आमच्या बाईसाहेबांनी दिले आपल्या लेकीसाठी. मामी साहेबांची घारीसारखी नजर आहे युवराजनींवर. होय तर, त्यांचं काळीज अगदी सुपवानी होतं. लय कौतिक त्यासनी. हो ना, दिवसातून 3-4 वेळा फेऱ्या होऊन जातात आणि युवराजनींचं सगळं अगदी जातीनं बघतात. होय, आता एकदा गडावची माणसं आली म्हणजे मग अगदी एक विचारू का युवराज? विचारा ना मामासाहेब, परवानगी कसली मागताय? वडीलधारे आहात तुम्ही. नाही म्हणजे महाराज खरंच तुमच्यावर नाराज नाहीत नव? नाही नाही, मुळीच नाही मामासाहेब. महाराज आणि आमच्यावर नाराज शक्यच नाही. नाही म्हणजे तुम्हाला भेटाय नाहीत आलं किंवा तुम्हाला भेटाय बी बोलावलं नाही. हे एवढी जिकिरीची मोहीम आणि त्यात सोन्यासारखी नात जन्माला आली तरी बी बघाय नाही आली. नाही म्हणजे बाळांतेडा पाठवला, पण ती बी कुण्या जबाबदार माणसाकडून नाही आला. मामासाहेब, पाऊस बघा ना केवढा कोसळतोय, नद्यांना पूर आलेत, पाणी पात्र सोडून ओसंडून वाहतंय. नाही समजा ठीकठाक असलं म्हणजे आम्ही अगदी निसूर निवांत, नाही तर विनाकारण जीवाला घोर लागतो. नाही मामासाहेब, जीवाला कुठलाही घोर लावून घेऊ नका. नाही म्हणजे काय की लोक काय बाई उलट सुलट बोलतात, तेव्हा काय बाई येतं म्हणत आमच्या लेख माता सुखी असावी असंच वाटत. मामासाहेब, अहो तुम्ही निश्चिंत राहा.
आणि आता बारसं आहेच ना. बघा बारशाला आमचे आबासाहेब कसे धावत येतात ते. करमणार नाही आबासाहेबांना. तसं झालं ना आम्हाच नेता आबाळच ठेंगणं होईल बघा. आम्ही ओळखतो ना आबासाहेबांना. आबासाहेब येणार, दणक्यात येणार आणि थाटामाटात बारसं करणार. तेव्हा ना नातीचं नाव काय ठेवायचं याचा सुद्धा विचार केला असेल आबासाहेबांनी. आयशीर काही तुमच्या शब्दाला वजन देऊ आणि तुमचे शब्द खरं ठरव. त्या दिवशी सदरेवर इतरही लोक होते, त्यामुळे खोलात शिरणं झालं नाही. चिटणीस, आता आम्हाला तुमच्याकडून स्पष्ट उत्तर हवंय. त्या दिवशी तुम्ही शृंगारपुरी गेलात तेव्हा नेमकं काय झालं होतं? काय सांगावं महाराज? अभिषेक स्थळी तुमच्या मानेवर तलवारी लावल्या युवराजांनी? नाही, आम्हाला तलवारी युवराजांनी लावल्या नाही. आम्हाला तलवारी लावल्या त्या त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी. आम्ही आशीर्वाद दिला. महाराज, युवराजांचं मन खरंच गंगेप्रमाणे निर्मळ आहे. आळशी पंत, महाराज, आम्ही सांगतो त्यातला शब्दन शब्द खरा आहे. खर तर कलशाभिषेक ही एक साधी पूजा होती. शाक्त साधूंनी युवराजांबद्दल केलेला गौरव, युवराजांनी शाक्त पंथाबद्दल लोकांच्या मनातला गैरसमज दूर केला म्हणून साधूंनी कृतज्ञपोटी केलेली पूजा. त्यात आम्हाला सत्तेची अभिलाषा दिसली नाही, जन्मदात्याबद्दल आकसही दिसला नाही. महाराज, आमच्या लेखी युवराज म्हणजे संयमाचा महामेरू. आम्ही त्यांना म्हटलं, तुम्ही मंत्र्यांची तक्रार का करत नाही महाराजांकडे? ते म्हणाले, आबासाहेब रणांगणात आहे, त्यांची मनशांती ढळायला नको. ते परत आले की आम्ही या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावू. पंत, आता बोललात तुम्ही, पण आमच्या अंगावर शहारे आले. खरंच महाराज, आपल्याकडे एक युवराज आहेत म्हणजे 8 दिक्पाल आहेत. म्हणून स्वराज्याच्या 8ही दिशा सुरक्षित आहे. आता एकच आग्रहाची विनंती, त्यांना तातडीनं भेटावं. होय पंत, आता आम्ही युवराजांना तातडीनं भेटणार. धाकट्याबाई साहेब, आम्हाला एका गोष्टीचं नवल वाटतं. आपण सगळ्यांच्या मनाचा विचार करता, परंतु आमच्या मनाचा विचार मात्र करत नाही. तसं नाहीये थोरल्याबाई साहेब. तुमच्याकडे काय हितगुज सुरू आहे? हितगुज नको करायला. आपल्याकडे तर आमच्यासाठी वेळच नसतो कधी. असं रुसक्या बुर्जावर उभे असाल तर खाली उतरा. शृंगारपूरला जायचंय, तयारीला लागा. महाराज, काय? होय, आम्ही आजोबा झालो आहोत, नाच झाली आहे आम्हाला. आम्हाला बाप नीट होता आलं नाही. सतत दुश्मनाला पाठीशी घेऊन पळत होतो. स्वराज्याचं स्वप्न डोक्यावर घेऊन धावलो. कधी डोंगरांवर, कधी दऱ्याखोरांमध्ये, कधी किल्ल्यांवर, तर कधी मोहिमांवर. आमच्या मुलांना मोठं होताना आम्ही पाहिलंच नाही. त्यांचे आखूड झालेले अंगरखे, सुरवारी बघायचो तेव्हा समजायचं मुलं वाढतायत. पण आता नातीच्या बाबतीत तसं होऊन देणार नाही. बारसं कधी आहे? बारशाचा मुहूर्त साधूनच निघू. ठीक, मग आम्ही तसा निरोप पाठवतो. लवकर पाठवा. आणि हो सोयरा राणी साहेब, यावेळी तुम्ही देखील बरोबर या. सगळे एकत्र जाऊया. परंतु धो बरसणारा पाऊस. तो त्याचं काम करेल, आपण आपलं काम करू. आणि तसंही आम्हाला कोणीही रोखू शकत नाही असं म्हणणारे म्हणतात. मग लागा तयारीला. गड्यानो, आज मालखांब खेळूया. मला अंदाज होताच, म्हणून रात्रीच मालखांबाला तिळाचं त्याल चोळलंय. आता पुसलं की झालं काम.
महाराज उद्या मध्यान पावतर शृंगारपुरात दाखल होतील. आबासाहेब येणार. वा वा वा, सकाळी सकाळी चांगली खबर दिलीच गड्या. मग आता तर अहो महाराज येणार म्हटल्यानंतर आता आखाडा रद्द आणि तालीम बी रद्द बघा. आता तालीम एकच, आबासाहेबांच्या येण्याची. गड्यांनो, आबासाहेब खूप दिवसांनी शृंगारपुरात येत आहेत. त्यांचं स्वागत कसं टोलेजंग झालं पाहिजे. तुम्ही नुसतं हुकूम करा. पण माणसं घ्या आता खाली, आपल्याकडे अवधी कमी आहे. होय अहो युवराज, तुम्ही नुसतं सांगा तर. अहो तुम्ही सोबत असशीला तर 5 पांडवासारखं एका रातीत देवळी उभं करू बघा. गड्यांनो, शृंगारपुरातल्या प्रत्येक घरावर तोरण बांधा. खेमाजीला सांगा तोरणं वळायला घे. प्रत्येक घरावर गुढी उभारायची, रांगोळ्या काढायच्या, केशर कुंकवाचे सडे टाकायचे. जी धनी. गावातले पार, देवळांचे कळस, पायऱ्या धुवून घ्यायच्या. आणि तुझी एकांत तुझं. जी धनी. ज्योत्याची वेशीपासून वाड्यापर्यंतचे सगळे रस्ते झाडून घ्या. होय जी. रायप्पा, तू लेझिम खेळणारी पथकं तयार ठेव. जी धनी. आम्ही स्वतः आखाडे आणि अश्वदळाकडे जातो. आप्पासाहेबांनी अश्वदळ पाहिलं की खुश होतील. कविराजांना सांगा अश्वदळाकडेच या. जी. आम्ही युवराज्ञीला खबर देऊन येतो. आप्पासाहेब येणार. त्यांना ठेवा, उद्या बारस आहे. महाराज या राणीसाहेब. घ्या. झाली तयारी? जी. चला निघूया लवकर. महाराज, अहो अंग तापलंय आपलं. पायांना हात लावला तेव्हाच जाणवलं. राणीसाहेब थोडीशी कणकण आहे, इतकंच. अहो कणकणच आहे, परंतु नंतर हीच सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवते. बघू जरा. राणीसाहेब. महाराज ऐकावं, आपण दगदग करून आला आहात, जरा विश्रांती घ्यावी. राणीसाहेब, आम्ही विश्रांतीच तर घेतली. महाराज, आपल्या अंगात ताप आहे, चेहरा लाल झालाय आपला. म्हणजे आम्ही मोडता घालतोय असं नाही, किंवा आपण शृंगारपुरात जाऊ नये असाही समज करून घेऊ नये, परंतु तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. राणीसाहेब, इतकं काहीही झालेलं नाही. बर, आम्ही वैद्यबुवांना घेऊन जातो बरोबर, मग तर झालं. वैद्य बुवा सोबत असतील, राजवैद्यही सोबत असतील, परंतु प्रत्येक वेळी आजारास न जुमानता जाणं ठीक आहे का? मागच्या वेळीही तब्येत ठीक नसतानाही आपण साताराच्या किल्ल्यावर हवा पालटासाठी गेलात. काय झालं होतं? जीवावर बेतलं होतं. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती राणीसाहेब. परंतु आता नाही गेला तर अरिष्ट कोसळणार आहे का? आमचं ऐकावं, दगदग करू नये. शंभूराजे वाट बघत असतील, तर आम्ही शृंगारपुरी येणार आहोत म्हणून आमचे खबरगीरही गेलेत तिथे. बघा राजवैद्य काय म्हणतायत ते. महाराज क्षमा असावी. काल रात्री महाड, पोलादपूर, खेड भागात जोराचा वादळी पाऊस झाल्याने नद्यावरचे साकव वाहून गेले. शृंगारपूरकडे जाणाऱ्या सर्व वाटा बंद झाल्यात. आमचं ऐकत नाहीत ते ठीक, परंतु आता निसर्गाचं तरी ऐकावं. हा पावसाचा जोर कमी होऊ द्या, तोवर आपलाही ज्वर कमी होईल, मग जाऊ. दादासाहेब, गावाचा अगदी कायापालटच करायला सांगितलं तुम्ही. बघितलं तुम्ही? हो तर, शृंगारपुरास अगदी नव्या नवरीसारखं सजवायला सांगितलं आहे. स्वच्छ रस्ते, कुठेही घाण नाही. वेशीच्या कमानी, देवळं, देवळाची शिखरं, पायऱ्या धुवून घेत आहेत, नाऊ माकू घालत आहेत. घराघरावर गुढ्या उभारल्या, तोरणं बांधलीत, सडा रांगोळ्या काढल्या, आखाड्यावर भगव्या पताका लावल्यात आणि अश्वदळ सुद्धा पाखऱ्या घालून सज्ज आहे. आवडलं तुम्हाला? हो तर, आवडलं. रानू अक्का, आबासाहेब येत आहेत. आबासाहेब शृंगारपुरात येत आहेत म्हणून ही सगळी तयारी. सगळं दाखवायचंय आबासाहेबांना.
आमचं काम आबासाहेबांना तर आवडावंच, पण छत्रपतींनी सुद्धा युवराजांच्या कामाला दाद द्यावी. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं या धांदलीत एक गोष्ट विसरू नये, कुठली गोष्ट? विरोधकांचे बुरखे फाडण्याची. विरोधकांचे बुरखे? तुम्ही त्यांच्या कारस्थानांविषयी आबासाहेबांशी बोलणार आहात. राणूअक्का, ऐनवेळी विचार बदलत असाल तर तसं करू नका, घातक ठरेल ते. राणूअक्का, आम्हाला मुळीच गरज वाटत नाही कुणाचे बुरखे फाडण्याची किंवा कारस्थानांविषयी आबासाहेबांना काही सांगण्याची. म्हणजे राणूअक्का, आबासाहेब शृंगारपुरात येत आहेत, यातच सगळं आलं ना. तसं करू नका. विरोधक तुमच्या विरोधात बोलतात, तुमच्या विरोधात वागतात. तुम्हीही गप्प बसू नका. ही एकमेव संधी आहे तुमच्याकडे. राणूअक्का, विरोधकांनी कितीही कान भरले तरी आबासाहेबांचं आमच्याविषयी वेगळं मत होणार नाही. माफ करा, पण यावेळी भ्रमापासून 4 हात दूर राहा. आबासाहेब येत आहे, त्यांच्याशी चर्चा करा. राणूअक्का, तुम्हाला संकोच वाटत असेल तर आम्ही बोलतो आबासाहेबांशी. राणूअक्का, आमच्या आबासाहेबांच्या मनात आमच्याविषयी किंचितही गैरसमज असता ना तर आबासाहेब शृंगारपुरात आलेच नसते. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा. अहो येत्याल येत्याल, नका काळजी करू. आणि असं लेकरू सोडून वाऱ्यावर बी येऊ नकासा. धारात त्या एकदा आबासाहेब आले ना की मग निर्धास्त ग. त्यांच्यासोबत कोण कोण येणार आहे याचाही खुलासा नाही झाला. हे काय, बाबा आले? आबासाहेबांची काही खबर? नाही, अजून तर काय नाही. आम्ही मग अगदी 2-4 गावं पुढे जाऊन सकाळपासून थांबलो होतो. ते आणि पथक बी पुढे पाठवले, पण काही महाराजांचा मागमूस नाही. आम्ही पुन्हा एकदा जाऊन बघितलं. म्हणजे महाराजांचं कसं आहे, जे वाटणी येतो म्हणतील ते वाटणी येत्यालच असे बी नाही. मग पुन्हा एकदा जाऊन आलो. बरं केलं. हो, बरं युवराज, महाराजांचा काय अजून मागमूस नाही. आबासाहेब, तुम्हाला मागमूस लागत नसेल, पण आम्हाला मात्र आबासाहेबांचा माग अचूक लागतो. म्हणजे ते बघा, नजराणे आले. नजराना? कुणाचे नजराने? अहो, कुणाचे म्हणजे आबासाहेबांचे नजराणे. आम्हाला आश्चर्याचा धक्का देण्याचं तंत्र वापरतायत आबासाहेब. पण पत्ताशीबाई, लवकर या, आबासाहेब आले. आले म्हणजे येणारच. मामासाहेब आधी नजराणे पाठवायचे आणि मग स्वतः यायचे. आपले आबासाहेब हे असे आहेत. आई भवानीच पावली म्हणायचे. पण आता एक गोष्ट बरी झाली, तुम्हाला इथे आबासाहेबांबरोबर खूप बोलायला मिळेल. चला, असतील तिथे स्वागताला सामोरे जाऊ. आम्ही जातो पुढं. आम्हाच नाही ठावत. म्हणजे महाराज ज्या वाटेनं जाते त्या वाटेने येतेलच असं काही नाही. बाळाला तयार करा. अहो, तयार करा म्हणजे सकाळपासून 2दा नटवलंय, 2दा काजळ घातलंय. घेऊन येतो आम्ही.
यह नजराना हुजूर दिलेर साहब की ओर से आपके शहजादी के लिए। दिलेर खान? जी। दिलेर खानाकडून नजराणे पोहोचतात आणि आमचे आबासाहेब